शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल खमंग खुसखुशीत अशी तिळाची पोळी। अगदी 8 ते 10 दिवस आरामात ही तिळगुळ पोळी टिकते। चला यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात। इथे मी 1.5 वाटी तीळ, अर्धी वाटी शेंगदाणा आणि 1 मोठी वाटी गूळ घेतलाय। सगळ्यात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायचेत। 1.5 वाटी तीळ मी इथे घेतलेत। कढई गरम करायची आणि अगदी कमी गॅसवरती 10 ते 15 मिनिटं हे तीळ छान भाजून घ्यायचे। तीळ भाजत असताना एकसारखा चमचा हलवत राहायचा, जेणेकरून तीळ करपणार नाहीत। जर तुम्ही तीळ असेच सोडले तर कढईमध्ये लगेच करपायला सुरुवात होते। चला तीळ माझे इथे छान भाजून झालेत। आता तीळ एका ताटामध्ये काढून घेते। आता याच गरम कढईमध्ये लगेच शेंगदाणे भाजायला घ्यायचे। हे प्रमाण मी 1.5 वाटी तिळासाठी 1 वाटी शेंगदाणा असं घेतले। तुम्ही समसमान घेतला तरी देखील चालेल, पण तिळगुळ पोळी करताना नेहमी शेंगदाणा थोडासा तिळापेक्षा कमी ठेवा, ज्यामुळे तिळाची चव जास्त येते। चला शेंगदाणे देखील इथे छान खरपूस असे भाजून झालेत। अगदी मध्यम गॅसवरती भाजायचे, साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे। मी अर्धवट शेंगदाण्याची साल काढून घेतली आहे। तुम्ही अगदी साल न काढता घेतले तरी देखील चालेल, पण मी काही शेंगदाण्याची साल काढली, काहीची तशीच ठेवली आहे। चला आता हे दोन्ही छान गार होऊन देते, तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊयात। आता सगळ्यात महत्त्वाची ही स्टेप आहे पीठ भिजवण्याची। जेवढं तुमचं पीठ छान भिजलेलं असेल तेवढी तुमची पोळी खमंग खुसखुशीत होणार आहे आणि जास्त दिवस टिकणारही आहे। इथे 1.5 वाटी मी गव्हाचं पीठ घेतले, त्यासाठी अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर आपण एक अर्धी ते पाऊण वाटी तेल कडकडीत असं गरम करून घेणार आहोत। ह्या तेलाच्या मोहनामुळे आपल्या तिळगुळ पोळीला खमंग आणि खुसखुशीतपणा यायला मदत होते। चला बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ मिक्स करून घेतलंय। त्यावरती आता हे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आणि चमच्याने सुरुवातीला मिक्स करायचं। गरम आहे त्यामुळे हात लगे आपण लावू शकणार नाही। थोडंसं हाताला सहन होईल इथपर्यंत तेल गार झालं की आपण हे सगळं तेल पिठाला छान चोळून घेणार आहोत। अगदी एकसारखं असं चोळायचं, जेणेकरून तेलाची फोडणी संपूर्ण पिठामध्ये छान मिक्स होईल। आता या पिठाचा आपल्याला अगदी घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। पातळ गोळा मळायचा नाही आहे, ही कणिक अगदी दाटसर अशी मळायची आहे। थंडीमध्ये ही पोळी तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता किंवा प्रवासामध्येही आरामात नेऊ शकता। 10 ते 12 दिवस ह्या पोळीला काहीही होत नाही आणि खायला देखील तेवढीच चविष्ट होते। फक्त ही तिळगुळ पोळी करताना जे काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्यात त्या नक्की फॉलो करा। त्या जर फॉलो केल्या तरच तुमची तिळपोळी छान होणार आहे आणि ती जास्त दिवसही टिकणार आहे। चला ह्याचा घट्टसर असा छान गोळा मळून घेतला की त्याला वरून परत एकदा थोडंसं तेल लावायचं आणि हाताने परत एकदा छान मळून घ्यायचं। तुम्ही बघू शकताय सॉफ्ट पण घट्ट अशी आपली ही कणिक तयार झाली आहे। कुठेही त्याला चिरा पडलेला नाही आहेत कणकेला। चला आता हा डो आपण 15 मिनिटं भिजायला बाजूला ठेवूयात। तोपर्यंत आपण आपले तीळ, शेंगदाणे आणि गूळ बारीक करून घेऊयात। चला झाकण ठेवून एक 15 मिनिटं मी याला रेस्ट करायला बाजूला ठेवते। तीळ आणि शेंगदाणे इथे गार झालेत। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ। त्या अगोदर मी थोडेसे हे भाजलेले तीळ बाजूला काढते, कारण आपल्याला तिळगुळ पोळी करत असताना वरून आपल्याला तीळ लावायचेत। वरून तीळ लावल्यामुळे पोळी दिसायलाही छान दिसते। आता सगळ्यात आधी आपल्याला मिक्सरला शेंगदाणे ओबडधोबड असे बारीक करून घ्यायचेत। तिळामध्ये शेंगदाणे बारीक होत नाहीत, त्याच्यामुळे सुरुवातीला शेंगदाणे आवर्जून एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे। चला आता शेंगदाणे मी इथे ओबडधोबड असे बारीक करून घेतलेत। तुम्ही बघू शकता पूर्ण पीठ न करता, पूर्ण बारीक न करता अगदी हलकेसे फिरवून घ्यायचे आणि ते आपण तिळामध्ये टाकायचे। आता ह्या तिळामध्ये हा कूट मिक्स करून घ्यायचा आणि याचमध्ये आपण आपलं 1 वाटी गूळ घालायचा। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। ज्याप्रमाणे तुम्हाला जास्त गूळ आवडत असेल तर थोडंसं गूळ वाढवू शकता, कमी गूळ आवडत असेल तर गूळ थोडा कमी केला तरी देखील चालेल। चला आता हा गूळ सुरुवातीला मी हाताच्या साह्याने तीळ आणि शेंगदाण्याच्या कुटामध्ये मिक्स करून घेते, जेणेकरून मिक्सरला फिरवताना सगळं आपल्याला एकसारखं मिक्सरला फिरवता येईल। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं सारण घ्यायचं आणि मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं। चला आता हे पहिला घाणा मी मिक्सरला छान बारीक करून घेतला आहे। गूळ आपल्या तीळ आणि शेंगदाण्यामध्ये अगदी एकसारखा असा मिक्स झाला आहे। इथे तुम्ही अख्खा गूळ वापरण्याऐवजी गूळ पावडर वापरली तरी देखील चालेल। चला मी इथं सगळं सारण छान तयार करून घेतले। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जायफळ पूड, वेलची पूड किंवा सुंठ पूड घालू शकता। तुम्हाला जे काही कोणता फ्लेवर आवडत असेल ती पूड तुम्ही या स्टेजला घालू शकता। चला आता आपलं सगळं तयार झालं आहे, सारण तयार झाले, कणिक छान भिजली आहे। आता सगळ्यात आधी आपण उंडा भरायला घेऊयात। पुरणाचा उंडा आपण ज्याप्रमाणे भरतो त्याप्रमाणे सुरुवातीला आपण हा उंडा भरणार आहे। मी तुम्हाला 2 पद्धतीने तिळगुळ पोळी दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला बनवताना सोपं जाईल। सगळ्यात आधी तर हे मोकळं सारण असल्यामुळे भरायला थोडंसं अवघड जातं, म्हणून ही पहिली पद्धत दाखवते आणि दुसरी पद्धतही याहून सोपी आहे।
पहिल्या पद्धतीमध्ये उंड्यामध्ये सारण भरत भरत अंगठ्याने सारण खाली दाबायचं आणि कणिक वरती उचलत जायचे. सारण एकदम जास्तीचं ठेवायचं नाही आहे. जसं उंड्यामध्ये बसेल तसं थोडं थोडं सारण ठेवत आपण हा उंडा वरती आणायचा आहे. वरती कणिक आली की सगळं एकत्र करायचा आणि वरती एकसारखं असं ते बंद करून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण पुरणाचा उंडा भरतो पुरणपोळीचा, अगदी त्याचप्रमाणे, पण पुरण आपलं ओलं असतं ते सहज पद्धतीने ह्या उंड्यामध्ये बसतं. हे सारण मोकळं असल्यामुळे थोडंसं भरायला जड जातं, पण अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर अगदी सहज पद्धतीने तुम्ही हा उंडा भरू शकता. आता टोकाला आलेली थोडीशी एक्स्ट्राची कणिक काढून घ्यायची आणि तोंड आपण त्या उंड्याचं बंद करायचं, पिठामध्ये घोळवायचं आणि हाताच्या साह्याने अशा पद्धतीने एकसारखं असं फिरवून घ्यायचं, जेणेकरून संपूर्ण सारण कडेपर्यंत, पोळीच्या कडेपर्यंत पसरेल. चल तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने उंडा भरला आहे. अशा पद्धतीने केलं तर तुमचं सारण अगदी एकसारखं असं पोळीला कडेपर्यंत जाईल. नाही तर बऱ्याच वेळेला सारण मध्ये राहतं आणि कडेला पोळीचं सारण जात नाही. चला आता पोळी आपण एकसारखी अशी लाटून घ्यायची. पोळी लाटत असताना पोळीवरती लाटण्याचा जास्त दाब न देता अगदी हलक्या हाताने पोळी लाटायची आहे. तुम्ही बघू शकताय पोळी आपली फुटतही नाही आहे, अगदी एकसारखी अशी लाटली जाते. जर तुमचं मोहन व्यवस्थित पडलं असेल, कणिक अगदी व्यवस्थित भिजली असेल तर ही पोळी लाटायला देखील खूप सोपी जाते. चला एकसारखी अशी आपली पोळी लाटून झाली आहे. तुम्ही बघू शकताय अगदी कडेपर्यंत सारण पोचले, अगदी शेवटच्या टोकापर्यंत कडेच्या सारण आपलं पोचले. आता सगळ्यात शेवटी वरून तीळ लावायचे आणि परत एकदा ही पोळी लाटून घ्यायची. वरून तीळ लावल्यामुळे खायला देखील छान लागते आणि दिसायला देखील डोळ्यांना तेवढी सुंदर दिसते. चला तर दोन्ही बाजूने आपण हे तीळ लावून घ्यायचेत. एका बाजूने लावून झाले की अगदी हलक्या हाताने पलटी करायचे आणि परत वरच्या बाजूनेही लावायचेत. जरी पलटी करत असताना थोडेफार तीळ निघले तरी घाबरू नका, कारण वरून तीळ लावून परत आपण लाटत असताना खालचे तीळ आपोआप दाबले जातात आणि आपल्या पोळीला परत एकदा बसतात. चला आता दोन्ही बाजूनी छान लाटून झाली आहे पोळी. अगदी पातळ अशी पोळी लाटायची. तव्यावरती तेल घालायचं, तेल किंवा तूप काहीही घालू शकता आणि त्याच्यावरती हलक्या हाताने पोळी ठेवायची. पोळी ठेवल्यानंतर एका बाजूने तेल परत लावून घेऊयात, जेणेकरून पलटी केल्यानंतर पोळी आपली तव्याला चिकटणार नाही. तर ही पोळी भाजत असताना अगदी मीडियम टू लो गॅसवरती भाजायची आहे. जर तुम्हाला जास्त दिवस पोळी टिकवायची असेल तर अगदी मीडियम गॅसवरती भाजा. थोडा वेळ लागतो पण पोळी जास्त दिवस टिकायला मदत होते. जर कोणाला मऊ लुसलुशीत अशी तिळगुळ पोळी आवडत असेल तर हीच पोळी तुम्ही मोठ्या गॅसवरती भाजू शकता. मोठ्या गॅसवरती भाजली की पोळी लगेचच खावी लागते, ती जास्त दिवस टिकत नाही, चिवट अशी बनते. त्यामुळं लगेच खाणार असाल तर अगदी मोठ्या गॅसवर भाजा, परंतु जास्त दिवस टिकवण्यासाठी कमी गॅसवरच पोळी ही आपल्याला भाजून घ्यायची. चला अगदी लो टू मिडियम गॅसवरती मी ही पूर्ण पोळी 10 मिनटं भाजून घेतली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आला आपल्या पोळीला. आता ही पोळी आपण काढून घेऊयात. आता बघूयात आपण सारण भरायची दुसरी पद्धत. सगळ्यात आधी छोटीशी पुरी लाटून घ्यायची, त्याच्यावरती सारण मधोमध असं ठेवून घ्यायचं. जेवढं तुम्हाला सारण लागते तेवढं तुम्ही एकाच वेळेला ठेवायचं आणि अशा घड्या पाडत पाडत आपण ज्या पद्धतीने आपण मोदक बंद करतो तशा पद्धतीने आपण ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अगदी मोदकासारखा उंडा तयार करायचा, वरचं एक्स्ट्राचं सारण काढून घ्यायचं आणि हे आपण परत एकदा एकसारखं असं हाताने फिरवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता अगदी सोपी अशी पद्धत आहे. कुणालाही अगदी नवशिके असाल तरी तुम्हाला सहज ही पद्धत जमेल. ही देखील पोळी अगदी हलका दाब देत देत एकसारखी अशी लाटून घ्यायची. शेवटी वरून तीळ लावायचे, दोन्ही बाजूनी छान तीळ लावून लाटून घ्यायची. तीळ ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत असेल तर लावा, पण दिसायला खूप छान दिसतात त्यामुळे मी आवर्जून ह्याला तीळ लावते. संक्रांतीच्या निमित्ताने ही तिळगुळ पोळी अगदी प्रत्येकाच्या घरी होतच असेल. यावर्षी या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. आपल्या शुभज्योत रेसिपी या यूट्यूब चॅनलवर अगदी वेगवेगळ्या रेसिपी दाखवल्या जातात आणि प्रत्येक रेसिपीमध्ये मी वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक असे सांगत असते. त्यामुळे त्या सर्व टिप्स फॉलो करा, जेणेकरून तुमची प्रत्येक रेसिपी ही परफेक्ट अशी होईल. आणि आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमची एकही रेसिपी मिस होणार नाही. चला तर ही देखील पोळी आपण छान अशी दोन्ही बाजूनी भाजून घेऊयात. तव्यावरती तेल टाकल्यामुळे मी ठेवताना अगदी हलक्या हाताने ठेवते, जेणेकरून तेल उडणार नाही. चला दोन्ही बाजूनी खरपूस अशी भाजून झाली आहे. तुम्ही बघू शकता किती पातळ अशी आणि कुरकुरीत अशी ही पोळी आपली झाली आहे. अतिशय खमंग अशी ही पोळी 10 ते 12 दिवस आरामात टिकते. तुम्ही बघू शकता मी तोडूनही दाखवते. सहज पद्धतीने याचा तुकडा पडतोय, कुठेही चिवट झालेली नाही आहे किंवा मऊही झालेली नाही आहे. चला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं